मी देवेंद्र देशपांडे, शाहूनगर, चिंचवड, पुणे 19. अक्षरधन या ग्रुपने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेमध्ये माझी कथा सादर करतोय. आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. लेखिका कल्याणी देशपांडे. ऐकूयात कथा. आपलं तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. कृतिकाचं लग्न होऊन जेमतेम 2-3 महिने झाले होते. तिच्या सासरी महालक्ष्मीचा सण होता. सगळेजण तयारीला लागले होते आणि तिच्या सासरी तिचे सासू, सासरे, पती आणि तिच्याच वयाची नणंद असे सगळे होते. सासूबाई कृतिकाला हाताशी घेऊन जय्यत तयारीला लागल्या होत्या. सोनबाई, जरा ते लॉकवरचं पुरवण्यंत्र काढून दे बरं. कृतिकाच्या सासूबाई. हो सासूबाई. कृतिका. खरं तर पुरणयंत्र घरच्या एखाद्या पुरुषानं काढून दिलं असतं तरी चाललं असतं, पण सासूबाईंना कृतिकाच्याच कडून सगळी कामं करून घ्यायची होती. कृतिकानं स्टूल काढून पुरणयंत्र काढून दिलं. सोनबाई, ह्या भाज्या चिरून दे. हो सासूबाई. सोनबाई, हे खोबरं किसून दे. हो सासूबाई. सोनबाई, हे पुरण यंत्रातून काढून दे. सोनबाई, ही डाळ वाटून दे. सोनबाई, हे वडे तळून घे. अशा तऱ्हेने सासूबाईंच्या हाताखाली कृतिका भरभर कामं आटवत होती. आणि त्याच वेळेस कृतिकाची नणंद फोनवर गेम खेळत होती. तिच्या आईनं तिला आत्तापर्यंत एकही काम सांगितलं नव्हतं आणि तीही स्वयंपाकघरात स्वतःहून आली नव्हती. इकडे कृतिकाच्या सासूसाची तिला एक एक कामं सांगणं सुरूच होतं. कृतिकाला थोडा थकवा जाणवायला लागला होता. ती घामाघूम पण झाली होती आणि सासूबाईंचं लक्ष त्याकडे नव्हतं. इतक्यात कृतिकाच्या नणंदेला जाग आली आणि ती स्वयंपाकघरात येऊन आईला म्हणाली, आई, मी काही मदत करू का ग तुला? बाळा, तू काहीतरी फोनवर काम करत होती ना, म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. तर आलीस तर त्या थोड्या विलायच्या मला कुटून दे आणि तुझं काम कर. कृतिकाच्या नणंदेनं विलायची कुटून काय दिली की कृतिकाचं सासूनं तोंड भरून कौतुक केलं. वा बेटा, छान कुठली सो विलायची. आई, आता मी जाऊ का? माझं डोकं जरा दुखते. हो बाळा, जा, थोडा आराम कर. आरतीच्या वेळेस आम्ही बोलवतो तुला. सासूबाई, माझंही जरा डोकं दुखतंय, मी थोडा वेळ बसू का? कृतिका म्हणाली. बाई, तुझं हे डोकं लगेच दुखायला लागलं का? कमालच आहे. सगळी कामं तर मीच केली, तू थोडीशीच मदत केली आणि एवढं ना डोकं दुखायला लागलं. एक काम कर सुनबाई, एखादी पेन किलर घे आणि पटापट कामाला लाग. महालक्ष्म्यांचा नैवेद्य लवकर करायचा आहे. असं म्हटल्यावर कृतिकानं सुद्धा पेन किलर घेतली. सोनबाई, ताटं, पेले, वाट्या घासून पुसून घे आणि पानं वाढायला घे. हो सासूबाई. असं म्हणून कृतिकानं महालक्ष्मीचा नैवेद्याचं ताट तयार केलं. सासरेबुवांनी देवीला नैवेद्य दाखवला. कृतिकानं सगळ्यांची पानं वाढली. तेवढ्यात तिचा नवरा मदत करायला आला असता कृतिकाच्या सासूने तिला सांगितलं, अरे बेटा, आज महालक्ष्मी आहेत ना, घरच्या लक्ष्मीनेच वाढायचं असतं. असं काहीतरी निमित्त काढून त्याला त्यांनी थांबवलं. कृतिकानं सगळी वाढावड केली. रांधावाडा, उष्टीकडा हे सगळं तिनं केलं. तिची नणंद मात्र आयत्या पानावर बसली. जेवण झाल्यावर लगेच खोलीत निघून गेली. हे पाहून कृतिकाचे सासरे तिला म्हणाले, अगं सुनबाईच सगळी कामं करतीये, आपली कन्या कुठं आहे? तिने सुनबाईला थोडी मदत नको का करायला? त्यावर सासूबाई म्हणाले, अहो, ती फोनवर काहीतरी काम करत होती, आत्ता थकली होती, म्हणून मी तिला म्हणलं जा आराम कर. तरी तिला थोड्याशा विलायची वगैरे आम्हाला कुठून मदत केली. सगळी काय मी सुनबाईला सांगितली नाहीत हो. यावर कृतिकाच्या सासऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले, अगं, तुझं आत्ताचं वागणं बघून मला एक म्हण आठवली बघ. कोणती म्हण? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. ते कसं काय? बरं, तूच विचारतेस कसं काय? कमाल आहे. अगं, सकाळपासून सुनबाई तुझ्या हाताखाली कामासाठी खपतीये, त्याचं तुला तिळमात्र कौतुक नाहीये. आणि आपल्या मुलीनं फक्त विलायची कुटून दिली त्याचं तुला एवढं कौतुक आहे. म्हणून मी तुला म्हटलं की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. ही म्हण तुला अगदी चपकल बसते बघ. धन्यवाद. श्रोते हो, ही कथा कशी वाटली